ऍक्सिस बँकेच्या नावानं ऍक्सिस बँके रे ऍक्सिस बँक रे बँक वसुली एजंट्सची मनमानी, कर्ज वसुली मानसिक ताण तणावात बदलते. कोल्हापूरचे आरटीआय कार्यकर्ते डॉक्टर गुडकल्ली यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर बॉम्ब मारो आंदोलनाचे नेतृत्व केले. आरटीआय कार्यकर्ते डॉक्टर संदीप पी गडकिल्ली यांनी आरोप केला आहे की बँक वसुली एजंट्स त्यांच्या मनमानी आणि लोभामुळे त्यांची मालमत्ता विकण्याचा ऍक्सिस बँक कोल्हापूर शाखा येथे लोकांची बरीचशी खाती निष्क्रिय दाखवली जातात. त्यात माझं पण एक खातं होतं. तर मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं खातं एका ठिकाणी निष्क्रिय दाखवलंय. त्यानंतर त्या निष्क्रिय खात्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे, मुद्दल आहे, ती हळूहळू कमी करत गेलेली आहे. मात्र हे जे पैसा आला हा कुठून आला हा मी विचारल्यानंतर त्यांनी काय त्याचे उत्तर दिलेलं नाही, उडवाउडीचे उत्तर दिले. त्यानंतर मला हॅरेसमेंट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इलिगली माझी प्रॉपर्टी हळूहळू मला अंधारात ठेवून एक्सपर्टी निकाल घेऊन ती सील केली. त्याच्याविरुद्ध मी कोर्टात पैसाही भरला, प्रॉपर्टी ताब्यात मागितली. मात्र हे प्रकरण बाहेर पडणार याच्या भीतीपोटी त्या लोकांनी ती प्रॉपर्टी लिलावाचा प्रयत्न केला आणि गेल्या महिन्यातच त्यांनी ती लिलावाकडून विकली. मात्र माझ्याकडे त्याचे ठोस पुरावे मिळालेले आहेत. ते ठोस पुरावे मी सीईओ ऍक्सिसचे अमिताभ चौधरी यांना पाठवलेले आहेत. त्यानंतर तेच पुरावे मी सीबीआयलाही पाठवलेले होते 6 महिन्यापूर्वी. खाली कोल्हापूर प्रशासनाला मी ह्याचा 1.5 ते 2 वर्ष पाठपुरावा करत होतो. तिथे 1-2 वेळा मी आंदोलनही केले. मात्र स्थानिक प्रशासनाने ह्याची दखल घेतली नाही. पण त्याच्या मागे का दखल घेतली नाही हे गोडबंगाल आहे. सीबीआयने सुद्धा हे इन्क्वायरीसाठी पत्र पाठवलेली. मात्र सीबीआयचा जो काय अहवाल आहे तो सुद्धा गुलदस्त्यात आहे, ते पण मला अजून दिलेलं नाही. हे सगळा प्रकार पाहून शेवट पर्याय म्हणून मी दिनांक 20/2/2026 ला आझाद मैदान येथे आंदोलनाला सुरू करेल.